आरटी शिक्षणातील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सीईओ कार्यालयासमोर अनोखे आंदोलन छेडले। यावेळी कार्यकर्त्यांनी थेट शालेय वेशभूषा परिधान करून प्रशासनाचा निषेध नोंदवला। आरटी शिक्षणातील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद सीईओ कार्यालयासमोर अनोखे आंदोलन छेडले। यावेळी कार्यकर्त्यांनी थेट शालेय वेशभूषा परिधान करून प्रशासनाचा निषेध नोंदवला। प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की शासनाच्या नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याच्या तरतुदीचा गैरवापर करत काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या नावावर लाखो कोट्यावधी रुपयांचे अनुदान घेत आहेत। मात्र याबाबत मागील 8 महिन्यांपासून पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। 25% आरटी घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जनशक्ती पक्षाचा अपना भिडो, अपना भिडो। आंदोलनानंतर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावरही तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। 25% आरटी अंतर्गत जे शाळा येतील, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्यात 25% म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फी सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांच्या शाळेचा खर्च जे काही वह्या पुस्तक असेल ते खर्च शासन जमा करतं। पण असे अनेक 72 शाळा प्रशासन आणि शिक्षणाधिकारी हे दोघं संगनमताने 17,000 17,500 जे काही शासनाचे मानधन मिळतं ते सुद्धा गडप करतात आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे काही पालक असतील शाळांचे त्यांच्याकडून पण मिळालेली जी काही फी आहे ती सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न या शाळा प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी आणि सगळं हे काही मोठं रॅकेट जे आहे ते शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आहे। हे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे। त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा यांना मी रिमाइंडर केलं असताना मी सीओ साहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत। त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या वेशात जे काही खाकी पॅन्ट असेल आणि व्हाईट शर्ट असेल, विद्यार्थ्यांचा वेश करून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार येत आहे। 25% ज्या शाळे म्हणजे 25% कारवाई होत नाही या शाळांवर, 25% जे काही आरटी अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहणार। हे आंदोलन जे आहे आज विद्यार्थ्याच्या वेशात केलेलं आहे। भविष्यात कॉलेजचे स्टुडंट अंकुश स्टाईल जे माहिती आहे ते सनी देओलचा पिक्चर आहे बघा, त्या टाईप मग सीओ कार्यालयावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।